फुटपाथवरील अतिक्रमणांची समस्या नवी नाहीये। प्रत्येक शहरातील फुटपाथवर फेरीवाल्यांची अतिक्रमणं होतच असतात। मग प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते। मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच फुटपाथवर अतिक्रमण केलं तर नांदेडमध्ये असाच काहीसा प्रकार घडलेला आहे। पाहूयात। शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचं फुटपाथवर अतिक्रमण। नांदेडमध्ये फुटपाथवर थाटलं संपर्क कार्यालय। श्रीकांत शिंदेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन। नांदेड शहरातल्या विमानतळ रोडवरील हे शिवसेनेचं संपर्क कार्यालय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांनी हे कार्यालय थाटले। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नांदेडमध्ये आलेल्या श्रीकांत शिंदे यांनी रात्री मोठ्या थाटामाटात या कार्यालयाचं उद्घाटन केलं। मात्र सकाळ झाली तेव्हा हे कार्यालय चक्क फुटपाथवर उभारण्यात आल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं। फुटपाथच्या मधोमध कार्यालय थाटल्यानं नागरिकांनाही त्याची अडचण होतीये। मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यानंच फुटपाथवर अतिक्रमण केल्यानं आता ते हटवणार कोण असा सवाल निर्माण झालाय। दरम्यान आता या कार्यालयावरून विरोधक आक्रमक झालेत। कार्यालय हटवलं नाही तर महापालिकेसमोर ठाकरे सेनेचं कार्यालय उघडू असा इशारा ठाकरे सेनेचे शहर प्रमुख प्रकाश मारावार यांनी दिलाय। तर युवक काँग्रेसनेही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। नगर विकास खात्याच्या मंत्र्याचा मुलगा जर फुटपाथावर जर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करत असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करावे, म्हणून आपल्याला नांदेड जिल्हाधिकारी महोदयांना मी विनंती करतो की सदरील श्रीकांत शिंदे यांनी जे उद्घाटन केलेलं कंटेनरचं फुटपाथावरचं कार्यालय 3 दिवसात जर काढलं नाही तर आम्ही नांदेड महापालिकेसमोर फुटपाथावर व महापालिकेच्या फुटपाथावर पक्ष कार्यालय उघडू। नगर विकास खातं आमच्याकडे आहे। या मस्तीमध्ये सरकारी फुटपाथवरती विमानतळाच्या बाजूला सरकारी जागेमध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षानं एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार त्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि यावरती महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने आक्षेप घेतला नाही, कारण त्यांना माहिती आहे की नगर विकास खातं आपलं आहे, कोण्या अधिकाऱ्याची हिंमत नाहीये। त्यामुळं सरकारच्या नावावरती ही जी सत्तेची मस्ती शिंदे गटाला असेल किंवा भाजपला असेल आलेली आहे, ही मस्ती येणाऱ्या काळात जनता जिरवल्याशिवाय राहणार नाही। वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणं शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात आहेत। काही दिवसांपूर्वी या अतिक्रमणांवर मनपानं कारवाईचा बडगाही उगारला होता। मात्र 3 दिवसातच ही कारवाई थांबवण्यात आली। कोणाच्या दबावात कारवाई थांबवली हे अजूनही कळू शकलेलं नाही। मात्र आता फुटपाथही राजकीय नेत्यांनी गिळंकृत करायला घेतल्यावर चालायचं तरी कुठून असा सवाल नांदेडकर विचारत आहेत। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।